हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. तर आज मला करायची होती किचनची साफसफाई, पण त्याच्या आधी बघा लसूण पोकळ पडत चालला होता. म्हटलं चला तो स्वच्छ करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग क्लिनिंगला सुरुवात करावा. तर बघा तोपर्यंत लाडूनी काय करून ठेवले. काय झाडायचं काम चाललं काय? हां, सगळ्या किचनमध्ये कसं करून ठेवलंय. दे माल दे दे झाडू दे ना. बघा मी झाडू मागितलं तर कसा राग आला गेला बेडरूम मध्ये निघून. आणि रिधी सिद्धीच्या पप्पानी मस्त भाजीपाला आणलेला होता. कोथिंबीर आणली होती आणि सीताफळ पण आणले होते. खूप छान सीताफळ आणले होते. 1 किलो होते 50 रुपयाचे. तर कच्चेच होते ते. तर 1 दिवसात पिकले असते, म्हणजे डोळे आलेले होते त्याला जास्त. तर खूप छान होते. तर पिकत टाकले आणि नंतर मग 2 दिवसात पिकून गेले ते. मुलांच्या टिफिनसाठी लागतोच भाजीपाला, त्याच्यामुळे मग मिस्टर तर काही नेत नाही टिफिन, घरीच येते जेवायला. पण रिधी सिद्धीच्या टिफिनसाठी लागतोच आम्हाला भाजीपाला. तर भरपूर असा भाजीपाला मस्त घेऊन आले होते. आणि मेथीची भाजी बघा 30 रुपये जुडी होती आणि 1 जुडीच्या 2 जुड्या केलेल्या होत्या. तर जर मोठ्या मार्केटमधून आणले ना तर खूप मोठी जुडी भेटते आमच्या इकडे, आणि जर छोट्या मार्केटमधून आणले ना तर 1 जुडीच्या 2 जुड्या केलेल्या राहत्या. तर 30 रुपयाला एक म्हणजे जुडी भेटती. तर त्यांनी 50च्या 2 आणलेल्या होत्या. तर खूप छोट्या छोट्या जुड्या होत्या मेथीच्या, पण मग छान लागते म्हटलं चला घेऊन या. त्याच्यानंतर मग त्यांनी दोडके पण आणले होते. दोडके तर कोणी खात पण नाही तरी घेऊनच आले होते. आणि रिधी सिद्धीला खायचं होतं वांग्याचं भरीत, तर म्हटलं मोठे मोठेच वांगे घेऊन या. तर ते पण घेऊन आले होते. आणि एवढाच गड्डा दिसतोय बघा फ्लावरचा, तर 20 रुपये गड्डा होता तो. आणि कोबीचा पण म्हणजे कोबीने विचारली कितीला आणली ती, तर तो पण असेल 10 रुपयाचा असं माझा अंदाज आहे. विचारलं नव्हतं मी त्यांना. आणि बघा इथं लाडूचं नुसतं मध्ये मध्ये लोडबोड चालूच असते. तर त्याला असं काही आणलं का पाहिजेलच राहतं. तर मग भाजीपाला वगैरे मी भरून घेतला. पण भाजीपाला आहे ना भरून ठेवला तर काहीच उपयोग झाला नाही, कारण क्लिनिंगच्या वेळेस आहे ना पूर्ण मी फ्रीज आहे ना स्वच्छ करून घेतलं, धुवून घेतलं होतं. आणि बघा त्याच्यानंतर मग गोधड्या वगैरे माझे ब्लँकेट सर्व धुवून घेतले. सर्व मी 1 दिवसातच पसारा आवरून घेतला होता. पाऊस चालू असल्यामुळे ना काहीच म्हणजे आवरता आलं नाही. आणि 2 दिवसापासून पाऊस थोडासा कमी आहे आणि थोडंफार ऊन पण होतं. तर मी सर्वच पसारा काढला 1 दिवसातच. म्हटलं चला उद्या आता घटस्थापना आहे, तर घट पण बसवायचे होते. त्याच्यामुळे मग सर्वच क्लिनिंग करून घेतली. किचन ट्रॉल्या पण घासून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग डबे वगैरे होते ते पण घासून घेतले. तर मी आहे ना म्हणजे ठरवलं ना मनामध्ये, तर मला म्हणजे केल्याशिवाय राहतच नाही. आणि म्हणजे कसं आपण नेहमी नाही करत हे कामं. तर असं सणवार असला काच आपली एवढी डीप क्लिनिंग होत असते घरामध्ये. असं म्हणजे मला सवय आहे, एखादा डबा रिकामा वगैरे झाला का ते मी घासून काढते. पण एवढा सारा पसारा काढलं म्हणजे आपण सण असला काही तरच आपण एवढा पसारा काढतो. तर सारखं काढणं काही पॉसिबल होत नाही. आणि त्याच्यानंतर ते सर्व राहिलेले काही पापड वगैरे होते, तर ते ना ते आता खाऊन कमी झालेले होते. तर मी आहे ना मग छोट्या डब्यांमध्ये मी काढून ठेवले ते. आणि त्याच्यानंतर मग मोठे डबे पण घासून घेतले. ॲल्युमिनियमचे डबे मोठे माझ्याकडे, ते पण घासून घेतले. आणि आधी ना ट्रॉल्या म्हणजे रिकाम्या झाल्या, त्याच्यानंतर मी आधी झाडूनी क्लीन करून घेतल्या, कारण ना त्याच्या खाली ना खूपच अशी धूळ होती. आणि त्याच्यानंतर मग ओलं केलं, घासून घेतलं. आणि मग डायरेक्ट पाईपच लावला होता. किचनची टाईल्स आणि खिडकी वगैरे मी आधीच घासली होती, त्याच्यामुळे मग मला ते काही नंतर मी फक्त थोडीशी हाफ टाईल्स आणि गॅस वगैरे क्लीन करून घेतला होता. आणि पूर्ण एवढ्या कामाला मला संध्याकाळ झाली तरी माझं काही काम आवरलंच नव्हतं, थोडंफार राहिलेलंच होतं. तर मी ते पण स्वयंपाक करून घेतला संध्याकाळी, आणि ते पण करून घेतलं स्वयंपाक झाल्यानंतर. तर बघा आता आपल्याला आहे ना म्हणजे कसं जुन्या काळात बरं होतं, शेणाचे घरं होते, पण आपल्याला म्हणजे असं टेन्शन नव्हतं. सारखं फरशी वगैरे पुसायचं, सारवायला तर लागायचंच, पण मग कसं आहे असं सारखं क्लिनिंग वगैरे आणि झुरळ वगैरे व्हायचं तर टेन्शनच नव्हतं. हे ट्रॉल्या वगैरे केल्यानंतर खूप म्हणजे क्लिनिंग ठेवावं लागते, नाहीतर मग झुरळ होण्याची शक्यताच राहते. तर माझे काही एवढे झाले नाही, तरी 2-4 निघालेच होते. कारण कसं आहे मी नेहमी स्वच्छ करत राहते, मला त्याचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे ना
स्वच्छता असली तर मग जास्त असं झुरळ वगैरे होत नाही. आणि ट्रॉल्या केल्या म्हणजे ना स्वच्छताच ठेवावं लागते, नाही जर आपण जर लक्ष दिलं नाही ना तर त्याच्या त्या आजूबाजूला कड्यामध्ये ना झुरळ वगैरे होत्या. वगैरे झाली आणि संध्याकाळी रिधी सिद्धीचे पप्पा आले होते. त्यांनी येताना ना राजगिऱ्याचे लाडू घेऊन आले होते लाडूसाठी आणि फरसाण पण आणलेलं होतं. आणली थोडीशी शॉपिंग करून. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं रिधी सिद्धीला खोकला पण येतोय, तर मग ते गेले होते परत संध्याकाळी ना खोकल्याचं औषध वगैरे आणायला. पप्पाची पागे तर बघा आता लाडू खायला दिलाय, लाडूच खातोय तो. पप्पी देत नाही त्याच्या पप्पाला, ते बघा कसा करतोय. तर त्याची खूप मजा येते. तरी शेवटी बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये त्याला आता आहे ना खूप समजायला लागलंय. म्हणजे एखादी वस्तू जर दिली नाही ना तर नुसतं तन 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 करतो आणि अंग टाकून देतो. त्याच्यामुळे मग कसं आहे, लहान असल्यामुळं आपण काही करू शकत नाही, त्याचे हट्ट पुरवावंच लागतं. तर बघा आता संध्याकाळी मग कामं वगैरे आवरले, थोडेफार बाकीच होते. आणि मग आता स्वयंपाक केल्याशिवाय तर आपल्याला काही कोण दुसरं करायला येणार आहे का? तर किती दमलं तरी आपल्यालाच करावं लागतं. मस्त अशी मेथीची भाजी वगैरे करून घेतली आणि चपात्या मी आल्यानंतर काय मग लाडूला घेऊन गेले होते ते फिरायला, आणि रिधी सिद्धी पण फिरायला गेल्या होत्या. तर बघा तो किती खुश झालाय. बाय 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 करीत होत ना. तेवढं ते पाहिजेस, डोळे चोळू राहिले. ठसका गेला ठसका. रिधी सिद्धी आणि त्यांचे पप्पा गेले होते मग औषध वगैरे आणायला. तोपर्यंत मी फ्रीजमध्ये सर्व भाजीपाला वगैरे ठेवून घेतलेला होता आणि डबे वगैरे सुकले होते. तर मग त्याच्यामध्ये डाळी भरायच्या होत्या, डाळी मसाले ते पण भरून ठेवले. कारण वेळ होता, म्हटलं चला आज भाजीपोळीच बनवली होती. तर ते गेले मग पटपट राहिलेलं सर्व मी आवरून घेतलेलं होतं. आणि कसं आहे, क्लिनिंग केली का म्हणजे एकदम असं फ्रेश वाटतं घरामध्ये. पण ते नेहमीच म्हणजे करत राहिलं ना तर जास्त दमत पण नाही माणूस आणि जास्त घाण पण होत नाही. तर त्याच्यामुळे ना मी नेहमी असं स्वच्छ करत राहते. बघा फायनल लुक तुम्ही पूर्ण भांडे वगैरे लावून घेतले तर किती चकाचक झालेलं आहे सर्व. आपल्याला वाटतं काही खराब नाही, पण मग जेव्हा आपण साफसफाई करायला काढतो ना तर खूपच धूळ वगैरे झालेली असते. तर बघा किती छान ट्रॉल्या मस्त चमकायला लागलं आहे. एक हँडल तुटला आहे माझा ट्रॉलीचा, त्याचा जास्तच वापर राहतो. चमचे वगैरे ठेवलेले आहे मी त्याच्यामध्ये आणि वाट्या एकात एक ठेवलेले आहे. भांडे ना मी असं सर्वच वापरायला नाही काढलेले, सर्वच वापरायला होते, पण मग असं काही सणवार असलं का सगळेच घासायला काढावं लागतं. त्याच्यामुळे मी ठेवून दिलेले काही भांडे आणि जे लागते ना तेच भांडे मी म्हणजे ठेवलेले वापरायला. तर बघा खालच्या याच्यात पातेली वगैरे ठेवले मी, याच्यात फक्त मसाल्याचा डबा ठेवलेला आहे. आणि याच्यात तांबे आणि ग्लास ते पण जेवढे लागतील तेवढेच ठेवले, बाकीचे कॉटमध्ये ठेवून दिलेले. आणि हे बघा एवढे डबे बसते ह्या म्हणजे ड्रावरमध्ये. त्याच्यात डाळी वगैरे ठेवले आणि नंतर या डिशा वगैरे तर लागत्याच आपल्याला. आणि सर्व त्याला किटलीपासून मी सर्व क्लीन केलेलं आहे. आणि बघा ताटं पण ठेवलेले, जे वापरायसाठी लागते ना तेवढेच ताटं ठेवले, नाही तर लग्नाचे खूप सारे ताटं आहे. या सिलेंडर ठेवला एवढं सर्व करस तर ते आले पण होते रिधी सिद्धीचे पप्पा आणि लाडू. तर बघा ते आल्यानंतर बघा लाडूची रिॲक्शन. ऐ माल दे ना, मला दे. द्यायचं का मम्मा? खायचंय का ते? दे मम्मा दे.